नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शिल्पाज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत मटण. याकरिता मी घेतलेला आहे 1 किलो मटण. मटण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यात एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 2 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट, 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून मीठ ॲड करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. यानंतर हे पातेलं गॅसवर हाय फ्लेमवर 2 मिनिटं परतून घेऊया. मटण चांगल्या प्रकारे परतल्याच्या नंतर त्यात आपण प्लेटवर पाणी टाकून घेऊ आणि प्लेटवरचं पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण ते पाणी या पाणी सुटलेल्या मटणामध्ये ॲड करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे पुन्हा आपण मिक्स करून घेऊ. आणि याच प्रकारे आपण मटण शिजवून घेऊया. गरज लागल्यास आपण पुन्हा त्यामध्ये पाणी प्लेटमध्ये टाकून पुन्हा मटणामध्ये आपण ॲड करूया. आता यापुढे आपल्याला मटणाचं वाटणाची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी लागणारे 1 चम्मच जिरे, हे शहाजिरे आहे, 1 मोठी विलायची, 4 हिरवी विलायची, 1 स्टार फूल, 1 जावेत्री, 10 ते 12 लवंग, 1.5 इंच दालचिनी, 10 ते 12 मिरे, 2 टेबलस्पून धने, हे 1 चम्मच दगडफूल, 2 चम्मच खसखस, हा सुकं खोबऱ्याचा तुकडा, हे आपले साधे 1 चम्मच जिरे, डाळवं आणि 1 चमचा तांदूळ आणि 2 मीडियम साईजचे कांदे. आता हे सर्व मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. मी पॅन ठेवलेला आहे आणि सर्व मसाले पॅनमध्ये टाकून आपण हे सर्व मसाले ड्राय रोस्ट करून घेऊया. शेवटी आपल्याला त्यामध्ये खसखस आणि जिरे ॲड करायचे आहेत. हे आपले मसाले झालेले आहेत. आता आपण आपलं खोबर पण ड्राय रोस्ट करून घेऊया. त्यानंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत आणि 2 चम्मच तेल ॲड केलेलं आहे. याला पण आपण हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ आणि त्यात आता 1 मूठभर कोथिंबीर टाकू. ही पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आपले कांदे चांगले भाजलेले आहेत आणि आपलं वाटण पण तयार आहे. आता मटणासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तेल, लाल मिरची, कांदा लसूण मसाला, मटण मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट आणि हे आपण तयार केलेलं वाटण. आपलं मटण शिजत आलेलं आहे. आता मटणाला आपण फोडणी देऊया. पॅनमध्ये मी 1 वाटी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यात तेजपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. ही पेस्ट आपण 2 मिनिटं चांगल्या प्रकारे परतून घेऊया. तेलामध्ये पेस्ट परतलेली आहे. आता यामध्ये आपण लाल मिरची आणि कांदा लसूण मसाला ॲड करूया. हे पण आपण 2 मिनिटं तेलावर परतून घेऊ. आपली गॅसची फ्लेम मीडियम आहे. यात आपण तयार केलेलं हे वाटण घालून घेऊया. हे पण आपण 2 मिनिटं तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेऊ. हे वाटण आपलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण जळू नये यासाठी मी मटणातला 2 चम्मच स्टॉक टाकलेला आहे. हे आपलं वाटण तयार आहे. आता आपलं मटण पण शिजलेलं आहे. हे पहा, मटण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि यात आपण जी फोडणी तयार केली होती ती फोडणी आपण या
मटणामध्ये ॲड करणार आहोत। ही पहा आपली भाजी तयार झालेली आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही गरम पाणी टाकून घेऊ शकता। तुम्हाला रस्सा कितपत पातळ आणि घट्ट हवा याप्रमाणे मी 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप ॲड केलेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।